खऱ्या बातम्या वेगाने, आवाज तुमच्या हक्काचा. अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा. जळगाव जामोद शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल. पर्यावरणास घातक आणि मानवी जीवनास धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी कंबर कसले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी शहरात विशेष मोहीम राबवली जात असून खारिबावाडी परिसरातील एका जनरल स्टोअर्सवर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला आहे. ही धडक कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकामध्ये पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय नागेश खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर, निलेश पुंडे, सचिन राजपूत, आयुब शेख यांचा समावेश होता. या पथकानं अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं ही कारवाई यशस्वी केली. जुना भाजी बाजार भागातील रहिवासी राजेश प्रभुदासजी पलन, वय वर्ष 50, हा आपला राजेश जनरल स्टोअर मधून शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची चोरटी विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30च्या सुमारास पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता तेथे विविध नामांकित कंपन्यांचे नायलॉन मांजाचे रील मिळून आले. पोलिसांनी या कारवाईत स्टार पतंग, मांजा मेकर, पांडा स्पेशल, इंडियन मांजा, छोटा भीम, एनआरके गोल्ड आणि भगवान पतंग भांडार अशा विविध कंपन्यांचा एकूण 2210 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश पलन यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5-15 आणि भारतीय न्याय संहिता BNS कलम 223 अन्वये जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर हे करत आहेत. पीएसआय नारायण सरकडे पोलीस स्टेशन जळगाव जामोद तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासनाने नायलॉन मांजाच्या साठवणूक, खरेदी, विक्री तसेच वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. त्यामुळे जो कोणी नायलॉन मांजाची साठवणूक, खरेदी, विक्री करेल त्याला 2.5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल त्याला 50,000 रुपये दंड होऊ शकतो. तसेच जो कोणी अल्पवयीन नायलॉन मांजाचा वापर करेल त्याच्या पालकास 50,000 रुपये दंड होऊ शकतो. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही नायलॉन मांजाची खरेदी, विक्री, साठवणूक तसेच वापर करू नये. नायलॉन मांजाचा वापर टाळा आणि मानवाच्या आरोग्याचे, पशुपक्ष्याचे संरक्षण करा तसेच पर्यावरणाचे संरक्षण करा. सत्य, वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा. आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत, तुमच्या शैलीत. अहिल्या न्यूज 24, बातम्या जशा आहेत तशाच.